आज आपण बनवणार आहे पुडाची पाटवडी। पुडाची पाटवडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य 1 वाटी खोबरं, हळद, खानदेशी मसाला, मिरची पावडर, हिंग, मीठ, खसखस, तीळ, ओवा, जिरे, लसण, अद्रक, 5-6 कांदे आणि 1 जुडी फ्रेश कोथिंबीर। हे कांदे आपल्याला कट करून घ्यायचे, कोथिंबीर पण आपल्याला धुवून आणि बारीक कट करून घ्यायची आहे। खोबरं आपल्याला किसून घ्यायचं किंवा मिक्सरमध्ये पिसून घ्यायचं। अद्रक आणि लसणची पेस्ट करून घ्यायची, जिरे ओवाची पण पेस्ट करून घ्यायची अद्रक लसण सोबत। चला मग आपण कांदे कापायला घेऊ। आता झाली की आपल्याला तीळ भाजून घ्यायचे, बारीक गॅसवर तीळ भाजून घ्यायचे। तीळ आपली भाजून झाली, त्यातच आपल्याला खसखस टाकून घ्यायची। खसखस करून छान तांबूस रंगावरती भाजून घ्यायची। आपली खसखस तीळ छान भाजली गेली, काढून घ्यायची आपल्याला बाउलमध्ये। आपल्याला आता जे मिक्सर मधून आपण खोबऱ्याचा कीस काढला होता तो भाजून घ्यायचा आहे, लाईट ब्राऊन कलरचा करून घ्यायचा आहे। खोबरं आपल्याला काढून घ्यायचं आहे। कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की त्यात आपल्याला हिंग टाकायचं आहे। आपल्याला एवढं हिंग टाकून घ्यायचं आहे। हिंग तडतडलं की आपल्याला अद्रक, लसूण, जिरे आणि ओवाची पेस्ट टाकून घ्यायची। पेस्ट फ्राय झाली की आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे, आपण कट केलेला, आणि ते बारीक कट करायचा आहे कांदा, नाही तर मग किसून घ्यायचा आहे किसणीचा। कांदा आपला लाईट ब्राऊन झालेला आहे। आता आपण त्यात मसाले टाकून घेणार। चवीप्रमाणे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, खानदेशी मसाला 2 चम्मच, माझे चम्मच छोटे आहेत, चवीप्रमाणे
मीठ आणि ते मिक्स करून घ्यायचं छान. चटणी मीठ मिक्स झालं की त्यात आपण भाजलेलं खोबरं, तीळ, खसखस ते टाकून घेणार. हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स झाल्याच्या नंतर आपण कोथिंबीर टाकून देणार आहे त्याच्यात. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर ती पण छान मिक्स करून घ्यायची. पूर्ण एकजीव होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. आणि यात सिक्रेट असं 1 ते 1.5 चमचा साखर टाकायची आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. आपल्याला पुडाच्या पाटोडीचं वरचं बेसन हटून घ्यायचं आहे. गॅस पेटवून घ्यायचा आहे. पातेलं ठेवून घ्यायचं त्याच्यावर. पातेलं गरम झालं की त्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे थोडं. आपलं तेल गरम झालंय. तेलामध्ये आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे. हिंग तडतडला की आपण अद्रक, लसण, जिरी, ओवा त्याची पेस्ट टाकून घ्यायची आपल्याला. दोन चमच पेस्ट टाकायचं. चांगली मिक्स करून घ्यायची ती. लसणाचा कच्चा पण गेला की त्याच्यात 1 चमच चटणी पावडर टाकायची आहे. अर्धा चमच हळद टाकायची आहे. आणि 1.5 चमच मीठ टाकायचं. हे छान मिक्स करून घ्यायचंय आणि मग पाणी टाकून द्यायचं. मी 2 ग्लास पाणी टाकून घेते. लागलं तर आपण साईडला गरम करायला पाणी ठेवणारच आहोत. पाणी उकळू द्यायचंय. झाकण ठेवून घ्यायचंय पाण्यावरती पाणी उकळतेपर्यंत. 1 वाटी बेसन पीठ घ्यायचंय. आणि 2 चमच गव्हाचं पीठ घ्यायचंय आपल्याला. नाही छान गाळून घ्यायचंय. पीठ गाळून घ्यायचंय आपल्याला. आपलं पीठ गाळून झालेलं आहे. तिकडे आपलं पाणी उकळलं की चेक करून घ्यायचंय. आपलं पाणी छान उकळायला लागलंय. गॅस कमी करून द्यायचा आहे. माझ्याकडे चाटू आहे. तुमच्याकडे चाटू नसेल तर तुम्ही लाटणं घेतलं तरी चालेल. त्याला तेल लावून घ्यायचंय.
म्हणजे त्याला चिपकणार नाही. उकळलेल्या पाण्यामध्ये आपण गाळलेलं पीठ टाकून घ्यायचंय. पीठ हे चाळूनच घ्यायचंय. छान मिक्स होऊ द्यायचे. गाठी होऊ द्यायच्या नाहीयेत फक्त. बिलकुल गाठी राहिला नाही पाहिजे. गाठी राहिल्या की मग आपल्या वड्या प्लेन येत नाही. साईडला पाणी गरम करून घ्यायचं आपल्याला. लागलं तर मग टाकायला बरं पडतं. असं बारीक गॅसवरती शिजू द्यायचं. त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि हे 15 मिनिटं शिजू द्यायचं आहे. आपलं बेसन शिजलं का आपण चेक करणार आहे आता. आपलं बेसन अजून थोडंसं शिजू द्यायचं आहे. थोडं पाणी टाकते मी त्याच्यात. पाणी साईडला गरम करायला ठेवलेलंच होतं मी. पाणी जर कमी झालं तर गरमच पाणी टाकायचं आहे. गार पाणी टाकायचं नाही. गार पाणी टाकलं तर तुमच्या वड्या बिघडणार. परत शिजू द्यायचं आहे 5-1 मिनिट. परत शिजू द्यायचं आहे 5 मिनिट. झाकण ठेवून देते मी. झाकण ठेवून वाफवू देते चांगली. आता आपण आपलं बेसन शिजलंय का चेक करून घेऊ. बेसन छान शिजलंय आपलं. आता आपण वड्या करायला घेऊ. गॅस बंद करून घेऊ. आता त्यासाठी आपल्याला एक प्लास्टिक घ्यायचं आहे. तो स्वच्छ साफ करून घ्यायचा आहे. साफ झाल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आपलं बॅटर पण तोपर्यंत गार होऊन जाईल मग थोडं. कारण की गरम गरम प्लास्टिकवर करणं पण चांगलं नाही. बेसन शिजलेलं त्यावर टाकून घेऊ आपण. हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे. जर चटके लागायला लागले तर मग प्लास्टिक असं फोल्ड करून मग असं करून घ्यायचं. लाटण्याने
लाटून घ्यायचं आहे. मग खूप चटके बसताय, गरम आहे ते. लाटण्याने लाटल्यानंतर ते बारीक पण होतं आणि एकदम प्लेन पण होतं. बेसन आपलं थापून झालंय. आता आपण त्याच्यावर हे बनवलेलं सारण छान पसरून घेणार. आपलं सारण पसरून झालंय. आता आपण वडी फोल्ड करून घ्यायची. आपली वडी तयार झाली. आता वडी आपण कट करून घेणार आहे. आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये आपण पीस करू शकतो. वड्या आपल्या कट झालेल्या आहेत. वड्या आता आपण प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे. बघा आपली वडी. चला आता आपल्याला आमटी करून घ्यायची आहे. त्यासाठी गॅस पेटवून घ्यायचा आहे. कढई गरम करून घ्यायची आपल्याला. आपलं तेल गरम झालेलं आहे. माझ्याकडे माझा सिक्रेट मसाला तयार आहे. मी याची रेसिपी नक्कीच तुम्हाला सांगेन. मसाला टाकून घ्यायचा आहे. तर 3 चमचे मसाला घेतलेला आहे. मसाला छान फ्राय होऊ द्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत आपला मसाला छान होऊ द्यायचा. मसाला आपला व्हायला लागला आहे. मसाला झाल्यानंतर आपल्याला सुके मसाले टाकले. 2 चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे खानदेशी मसाला, अर्धा चमचा हळद मिक्स करून घ्यायचे छान एकजीव होईपर्यंत.
जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत फ्राय होऊ द्यायचं याची. आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे. थोडंसं पाणी टाकून अजून परत शिजून घ्यायचं आपला मसाला. अगदी थोडं टाकायचं आहे पाणी आणि झाकण ठेवून राहू द्यायचं थोडा वेळ. मसाला शिजला की मग गरम पाणी करून द्या. आपली भाजी उकळलेली. आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचं आहे. 1.5 चमचा मीठ टाकून घेतलं आहे मी. गॅस बंद करून घ्यायचा आहे आता. किती छान कट आला आहे बघा त्याला. ते भाजीचं जवळ फोटो घ्या ना एकदा.